brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नाही, आम्ही जे आहे मी तर स्वतः आमच्या आपल्या आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे का त्याचा ते वकिलांनी टाईप केलं, इंग्रजी आहे, ते सगळं वाचत बसण्यापेक्षा त्यात आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या हा 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे शासन निर्णय, ते मराठा समाजासाठी वगैरे वगैरे, तर हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा मी मांडला. सद्यस्थितीत ओबीसी घटकात 350हून अधिक जातीचा समावेश आहे, त्यामुळे त्या सगळ्यांवर त्याच्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येईल. या शासन निर्णयात मराठा समाजा शब्द प्रयोग केला आहे. प्रत्यक्षात कुणबी व मराठा 2 भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे. कुणबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SC/BC म्हणून शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलेले आहे. म्हणजे सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही, कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही. मग त्यांच्यासाठी SC/BCचं 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे. त्यांना 2 प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. हा पण आहे, तो पण आहे. दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे निर्णय त्यानुसार तयार केलेले कायदे नियमावली यात जातीचा दाखला देण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे की कशाप्रमाणे द्यायचं आहे. पण या शासन निर्णयाने मराठा समाजासाठी स्वतंत्र वेगळी प्रक्रिया ठरवली आहे, जी ओबीसी आणि इतर जातीशी भेदभाव करणार आहे. या देशातील या जाती कशा ठरवायच्या, कशाला कसं सामील करायचं कुठल्या गटात, त्याची एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे. ते सगळं बाजूला ठेवलं, तुम्ही नवीनच काढलं. हा शासन निर्णय जो आहे अत्यंत संदिग्ध, संभ्रम निर्माण करणारा आहे. हैदराबाद गॅझेटियर नोंदीच्या आधारे जात प्रमाण देण्याचा उद्देश आधीच 18/7/24च्या अधिसूचनेने शिंदे समितीच्या शिफारशीनुसार साध्य झालेला आहे. शिंदे समितीने 47,845 नोंदीचा अभ्यास करून 2,39,021 जात प्रमाणपत्र दिले आहेत. त्यामुळे पुन्हा शासन निर्णय काढण्याची गरज नाही. जात प्रमाणपत्र हे जातीला दिले जाते, समाजाला नाही. कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे इतर ओबीसी जातीशी भेदभाव करणार आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपातळीवर समिती सक्षम प्राधिकाऱ्याला मदत करणार आहे. मात्र हे स्पष्ट केले नाही की ही समिती कोणत्या चौकटीत काम करेल. 2 शपथपत्राच्या आधारे चौकशी होणार. अर्जदाराने दिलेले शपथपत्र पूर्वज 13 ऑक्टोबर 67 रोजी तिथे राहत होते. त्यांच्याकडे जमीन नाही. त्याच गावातील कुळातील अशा व्यक्तीचे शपथपत्र ज्याला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे, यावरून चौकशी करून जात प्रमाणपत्र दिले जाईल. पण अशा शपथपत्रावर आधारित चौकशी वैध ठरू शकत नाही. शिवाय 2012ला हे नियम केलेले आहेत, काय वैध आणि काय अवैध आहेत. हा घटक ठरवताना, जाती ठरवताना 2012च्या या नियमाशी याचा काय संबंध आहे हेही स्पष्ट होत नाही. या
निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमात रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे. तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे, परंतु कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, त्यामुळे गोंधळ वाढणार. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे.